अतिक्रमण हटवताना रोजगार हिरावला, नगर परिषदेपुढे बाधित नागरिकांची व्यथा। पिंपळनेर नगर परिषद हद्दीत अतिक्रमण हटवताना नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला असून अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देण्यात यावी अशी मागणी बाधित नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। पिंपळनेर शहरातील कायमस्वरूपी रहिवासी असलेले दत्तूराम तमखाणे, संतोष भगवान चौधरी, विनोद रमण अहिरराव, मगन बाबाजी साबळे, शेख रऊफ शेख मुनीर, सुनील किशन ढोले, राजेंद्र पांडुरंग धोत्रे व अंबादास गंगाराम चव्हाण यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्याकडे संयुक्त निवेदन सादर केले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सन 1994 पासून नगर परिषद हद्दीत टपरी व लहान दुकानांच्या माध्यमातून छोट्या स्वरूपाचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जात होता। मात्र 27 जून 2025 रोजी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत त्यांच्या व्यवसायाच्या साधनांवर बुलडोझर चालवण्यात आला। यामुळे संबंधित कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। या घटनेनंतर संबंधित नागरिक बेरोजगार झाले असून त्यांच्या कुटुंबियांचे जीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे। याच दरम्यान सहकारी भारत ईश्वर अहिरराव व मोहन अंबादास चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक मोठे संकट कोसळले आहे। गेल्या 8 महिन्यांपासून रोजगाराचा कोणताही मार्ग नसल्याने जीवन जगणे कठीण झाले असल्याचेही निवेदनात नमूद आहे। त्यामुळे नगर परिषदेने मानवी दृष्टिकोनातून विचार करून अतिक्रमणधारकांना शहरातच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी कळकळीची मागणी करण्यात आली आहे। आम्ही आज दिनांक 10/2/2025 रोजी 26 पिंपळनेर नगर परिषदला आम्ही सटाणा रोडला बसस्टँड समोर 10 अतिक्रमणधारक होतो। आम्ही आज नगर परिषदला एक अर्ज स्वरूपात नगर परिषदला अर्ज दिला, निवेदन दिलं की आम्ही 8 महिन्यापासून रिकामे होतो। आम्हाला हायकोर्टने निकाल दिला होता की तुमचे हे अतिक्रम काढावं लागेल। आम्ही हायकोर्टच्या निकालानुसार आमचं अतिक्रम आम्ही सहकुशीने काढून घेतलं आणि 8 महिन्यापासून आम्ही सगळे लोक रिकामे फिरत होतो आणि 8 महिन्यापासून कुठेही अतिक्रम न करता आम्हाला CO साहेबांनी एक आश्वासन दिलं होतं की ज्यावेळेस नगर परिषदला बॉडी बसेल त्यावेळेस तुमचा कुठला तरी आम्ही विचार करू। आता आज आम्ही नगर परिषदला आमचं निवेदन दिलं आहे, तर आज नगर परिषद आणि सगळे बॉडी नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष योगेश भाऊ यांनी आमचा कुठला तरी एक विचार करावा, आम्हाला पर्याय जागा म्हणून कुठंतरी आम्हाला आमची सोय लावावी। आज आमच्यावर उपास मारण्याची वेळ आली आहे। आम्ही 8 महिन्यापासून कुठलाही प्रकारचा व्यवसाय न करता घरी बसून एक नगर परिषदची आश्वासनाची वाट पाहत होतो। आज आम्ही अर्ज स्वरूपात त्यांना एक निवेदन दिलं आहे। आम्हाला नगर परिषद आणि सगळे पक्षीय सगळे आमचे गावातले सगळे नगरसेवक यांना एक हात जोडून विनंती आहे की आमचा विचार करावा। एक गावाचा व्यावसायिक म्हणून आमचा विचार करावा ही सगळ्यांना आमची नम्र विनंती। नगर परिषद काय आश्वासन मिळालं? नगर परिषदला आम्ही अर्ज दिला होता, त्यांनी आश्वासन दिला की 15-16 तारखेला आमची मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये आम्ही तुमचा विचार करू, चर्चा करू। आता पाहू आता नगर परिषद आमचा काय विचार करते काय नाही ते आता पाहू नगर परिषद काय करते। CO साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या 15-16 तारखेला मीटिंगमध्ये तुमची चर्चा करू।